जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील जागीरदार वाड्यातील हजरत ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्गाच्या उरूस निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी दर्गावर चादर चढवून संपूर्ण देशामध्ये शांतता राहावी यासाठी प्रार्थना केली। गोपीबाई जागीरदार मित्र मंडळातर्फे आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी गोपीबाई जागीरदार मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। उरूस प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांची देखील उपस्थिती होती। माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व आजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे या दोघांच्याही कार्यकर्त्यांनी दोघेही मुख्यमंत्री व्हावे अशी दर्गावर दुआ केली। मात्र येणारा काळच ठरविल की दुआ कोणाची कबूल होणार आणि दोघातून कोण मुख्यमंत्री होणार। ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दर्गा आहे, जहागीरदार वाड्यातील हा दर्गा आहे। आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी येत असतो। आम्ही पूजा करतो, प्रार्थना करतो आणि आमचे दुआ केला जातो की या देशामध्ये बंधुभाव वाढला पाहिजे, आनंदानं या देशाची प्रगती सर्वांनी एकत्र येऊन पुढं चांगला गेला पाहिजे याकरता दुआ केला जातो आहे। आणि मला निश्चित खात्री आहे की ही जी प्रार्थना आहे ती नक्की परमेश्वर ऐकतो आणि हा देश एकत्र पद्धतीनं बंधुभावानं आणि राज्यघटनेच्या पद्धतीनं पुढे जाईल याची खात्री मला वाटते आहे। जहागीरदार वाड्यातील आमच्या सर्वांचं स्वागत ही सर्व मंडळी करते आहे, त्यांचं सुद्धा मी आभार मानतो। ख्वाजा पीर मोहम्मद सादिक यांच्या उरुसाच्या निमित्ताने आज मी तमाम संगमनेरकरांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। ही ऐतिहासिक असा उरुसाचा उत्सव आहे। हिंदू मुस्लिम सर्व धर्मीय लोक या ठिकाणी ख्वाजाच्या दरबारामध्ये येतात आणि आपले मनोकामना या ठिकाणी मांडत असतात, आशीर्वाद आपल्यासाठी घेत असतात आणि एक चांगलं ताकदीचं असं केंद्र हे अनेक वर्षांपासून संगमनेर शहरामध्ये जागीरदार वाड्यामध्ये आहे आणि त्याच्या निमित्ताने सर्व धर्मीय लोक आज हा उरूस या ठिकाणी साजरा करत असतात। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने तमाम संगमनेरकरांना या उरूसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। थँक्यू। एक साधाप्रमाणे ख्वाजा पीर मोहम्मद सादिक यांचा उरूस साजरा होत आहे। त्या उरूसासाठी मार्गदर्शक आमचे नेते, महाराष्ट्राचे नेते माननीय बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहिले होते। त्यांनी स्वतःच्या हाताने दर्ग्याला चादर अर्पण केलं। हा जो कार्यक्रम
कार्यक्रम आहे आमचे मित्र गोपीभाई जागीरदार यांनी अरेंज केलं होतं. मी त्यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत करतो, तसेच त्यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. त्यांनी आज सर्वांना विनंती करतो, सर्व भाविकांना विनंती करतो की आपण सर्वांनी उत्साहाचा लाभ घ्यावा. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात हे सालावारप्रमाणे दरवर्षी खाजा पीर मोहम्मद सादिक दर्ग्याला साखर अर्पणसाठी येत असतात. यावर्षी पण तेच पद्धतीने साहेबांच्या साखर अर्पणचा प्रोग्राम केला होता. त्या निमित्ताने साहेबांनी हजेरी लावली, दर्शन घेतले आणि सर्व कार्यकर्ते, नगरसेवक, युवक कार्यकर्ते उपस्थित होते. मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.